Learning is indeed a fun with Learn Easy Swayam. Welcome again friends in our channel Learn Easy Swayam. Our today's topic is based on how to write a news report. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपला हा जो न्यूज रायटिंगचा किंवा न्यूज रिपोर्ट रायटिंगचा टॉपिक आहे, लेखन कौशल्य आहे, ते इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आणि कम्पेअर टू अदर टॉपिक्स इट इज व्हेरी इझी टू राईट. म्हणून आपण हा अत्यंत सोप्या पद्धतीनं समजावून घेऊयात. आणि त्यासाठी जी आयडियल असणारी न्यूज मी सिलेक्ट केली आहे ती तुमचा स्टँडर्ड 10thचा SSC बोर्डचं सिलेबस जो आहे इंग्लिशचा त्याच्यातला युनिट 1.2मधला क्वेश्चन 10मध्ये जी हायलाईट केलेली न्यूज आहे ती न्यूज पर्टिक्युलर मी कॅरी फॉरवर्ड करून कशा पद्धतीनं न्यूज रिपोर्टचे काय भाग असतात आणि मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, जास्तीत जास्त 5 पैकी आपण कसे मार्क मिळवू शकू, या सगळ्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आपला हाऊ टू राईट अ न्यूज रिपोर्ट फॉर स्टँडर्ड 10th सिलेबस. At the same time, let me clear one thing. This very particular topic is useful from standard 8th to up to 12th standard. अगदी 8वीपासून 12वीपर्यंत तुम्ही हा जो टॉपिक आहे हा कन्सिडर करून व्यवस्थित लेखन करण्याचा सराव करू शकता. इंग्रजीमधनं बातमी लेखन करणं कशा पद्धतीनं सोपं, अधिकाधिक सोपं करता येईल याच्यावर मी विचार केलेला आहे. आणि तत्पूर्वी तुम्ही सगळ्यांनी माझं चॅनल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडत असेल तर माझ्या व्हिडिओजला जास्तीत जास्त कमेंट देऊन तुम्हाला अजून कशाची रिव्हिजन गरजेची आहे बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीनं ते मला कळवा. बघा, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुमच्या पुस्तकात तुम्ही प्रॉपर क्वेश्चन नंबर 10 अॅन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनचं जर वर्कशॉप तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला हा प्रश्न दिसेल. मुद्दाम मी इथे झूम केलेला नाही आहे कारण हळूहळू एकेका मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला आपण सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 10A. सी, in your question number 10A, there is a question or wave diagram they have given and you have to write down different types of news. Complete the remaining blocks determining the types of news. Here, they have given type of news or the examples. There are 2 examples written in the workshop: business news whereas sports news, and remaining types are social, सामाजिक बातम्या, पॉलिटिकल न्यूज, राजकीय बातम्या, एंटरटेनमेंट न्यूज, करमणूक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या बातम्या, त्याचबरोबर एज्युकेशनल न्यूज म्हणजे शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या शैक्षणिक बातम्या. बिझनेस न्यूज त्यांनी ऑलरेडी तिथे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, पण मी जाणून बुजून वेब कंप्लीट करण्याच्या हिशोबाने ते लिहिलेले आहेत. बिझनेस आणि स्पोर्ट्स. हिअर यू कॅन ॲड विथ न्यू 4 टाईप्स. And at the same time, health related news we can note down, because as if we all are going through this pandemic period. आपण सगळेजण या कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये अनुभव घेत आहोत की कोरोनाच्या संदर्भातले कित्येक बातम्या, त्याची उदाहरणंही मी पुढे तुम्हाला दिलेली आहेत. पण तत्पूर्वी आपण प्रॉपर एखादी बातमी लेखन करताना काय काय गरजेचं आहे यासाठी त्यांनी एक टेम्पलेट दिलेलं आहे न्यूज रिपोर्टचं. त्यातलं पहिलं बघा, हेडलाईन. त्यांचं असं म्हणणं आहे हेडलाईन जे आहे ती हेडलाईन म्हणजे त्या न्यूजचं टायटल असतं, शीर्षक असतं. बरेचदा कशावर न्यूज लिहायची हे पुस्तकात दिलेलं असतं, त्याचबरोबर तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत दिलेलं असणार आहे. त्यामुळे ती हेडलाईन जी आहे ती तुम्हाला तिथे आयती मिळणार आहे. पण जेव्हा हेडलाईन तुम्हाला क्रिएट करावी लागते तेव्हा तिचाही एक स्ट्रक्चर असतो, एक टेन्स असतो. त्या इन द व्हेरी पर्टिक्युलर टेन्स यू हॅव टू राईट डाऊन दॅट हेडलाईन. पण इथे आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं विचार केला तर ती न्यूजची हेडलाईन तुम्हाला दिलेली असेल, बट यू हॅव टू राईट इट इन अ प्रॉपर मॅनर, बिकॉज फॉर दॅट यू विल गेट हाफ मार्क ॲटलिस्ट. देन डेटलाईन. इन द डेटलाईन डे, डेट, प्लेस, रिसोर्सेस या प्रत्येकाला बघा हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो म्हणजेच शीर्षक, त्यानंतर तारीख, त्यानंतर न्यूजची सुरुवात, प्रस्तावना, आणि मग न्यूजचं डिटेलिंग म्हणजे विस्तारीकरण केलं, बॉडी ऑफ द न्यूज, डिटेल्सला तुम्ही असंही म्हणू शकता. आणि मग कन्क्ल्युजन म्हणजे त्या बातमीचा शेवट करताना काय लिहिणं अपेक्षित आहे. या पद्धतीचे 5 मुख्य भाग न्यूजचे पडतात. आपण प्रत्येक भागाला अगदी एक एक करून पाहूयात. सी द क्वेश्चन, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट, फॉलो द स्टेप्स ॲज गिव्हन. खाली दिलेली हेडलाईन वाचा आणि वृत्तलेखन म्हणजे बातमी लेखन करा दिलेल्या पायऱ्यांनुसार. यू हॅव टू फॉलो द स्टेप्स अँड दीज स्टेप्स वर गिवन बाय देम. मोस्ट ऑफ द टाइम इन बोर्ड एक्झामिनेशन स्टेप्स वर गिवन, यू जस्ट हॅव टू ॲड द पॉईंट्स ऑर द सेंटेन्सेस ॲज पर द न्यूज. बोर्डामध्ये बरेचदा स्टेप्स दिलेल्या असतील
तर मग तुम्ही फक्त बातमी लेखन करायचं आहे मुद्द्यानुरूप त्यांनी दिलेल्या स्टेप्सनुरूप, आणि नसेल तर त्या लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. चला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात. Headline is the very first aspect and as if it is given over there. Second one is the dateline, तारीख. या प्रत्येकाचं सविस्तर विवेचन आपण पुढे पाहूयात. लीड लाईन, बॉडी and conclusion. Now see here I have shown an example of a news in a pictorial format. म्हणजे न्यूज जनरल तुम्ही न्यूजपेपरमध्ये जेव्हा बघता, ॲट दॅट टाईम यू कॅन इझिली आयडेंटिफाय द हेडलाईन बिकॉज हेडलाईन इज शार्प, डार्क अँड बोल्डर. थोडी मोठी, डार्क, गडद अक्षरात आणि मोठ्या फॉन्टमध्ये लिहिलेली तुमची हेडलाईन असते. त्यानंतर लगेच त्यांची डेटलाईन त्यांनी दिलेली असते. बायलाईन जी आहे ती आपल्याला इथे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या दृष्टीनं त्यांनी घ्यायला सांगितलेली नाही आहे, पण डेटलाईन जी आहे ती कशी लिहायची ते आपण पुढे पाहूयात. लीड लाईन साधारण सुरुवातीच्या हेडलाईन आणि डेटलाईन नंतरचं पहिलं ओळखीचं सुरुवातीचं जे वाक्य असतं, प्रस्तावनापर वाक्य तुम्ही त्याला म्हणू शकता. लीड लाईन म्हणजेच इन शॉर्ट इंट्रो आपल्याला द्यायचा असतो की बातमी कशाबद्दल आहे आणि कुठे घडली, आणि त्यानंतर बॉडीमध्ये शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ विथ डिटेलिंग, मग कन्क्लुजन. बघा प्रत्येक गोष्ट कुठे आणि कशी लिहिणं अपेक्षित आहे ते आपण इथे पाहू शकतो. ही जी हेडलाईन आहे, हेडलाईन जी आहे ती हेडलाईन आपण पाहूयात. हेडलाईन या पिंक कलरच्या बॉक्समध्ये तुम्ही पाहिलीत. त्यानंतर डेटलाईन जी आहे तीही इथे दिलेली आहे, ती आपण बघत आहोत. आफ्टर दॅट यू कॅन गो विथ द लीड लाईन. सी लीड लाईन, देन बॉडी. आणि या सगळ्याचं महत्त्व लक्षात घ्या. ही शब्द मी वापरते पण त्याचं आपल्याला बातमीनुरूप लेखन करायचं आहे. हे जे लेखन आहे ते गरजेचं आहे. आणि मग शेवटी कॅप्शन आणि कन्क्लुजन जे आहेत ते आपण पाहणार आहोत. नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द हेडलाईन, हाऊ टू राईट हेडलाईन. अँड मोस्ट ऑफ द टाईम हेडलाईन इज व्हेरी इझी बिकॉज इट इज गिव्हन इन द क्वेश्चन इट सेल्फ. इफ यू ऑब्झर्व दीज टू एक्झाम्पल्स यू कॅन इझिली आयडेंटिफाय द हेडलाईन अँड इन व्हॉट फॉर्मॅट यू आर गोइंग टू राईट. जरी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत तुम्ही ही हेडलाईन लिहिणार असतात तर ती थोडीशी मोठ्या आकारात, मोठ्या अक्षरात लिहा. थोडी तिला डार्क करा. अगदी ओव्हर रायटिंग करायची गरज नाही, कारण ओव्हर रायटिंगमुळे तुमचे मार्क्स जाऊ शकतात, पण ती थोडी मोठी असावी. त्यानंतर लगेचच म्हणजे हेडलाईन समजून घेणं सोपं असतं. हेडलाईन त्यांनी दिलेली आहे. जेव्हा इन डिटेल 11-12ची हेडलाईन क्रिएट करण्याची वेळ येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की होऊन गेलेली घटना जरी असली तरी सद्यस्थितीशी निगडीत असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा मॅक्झिमम वापर, युनिव्हर्सल युसेज जो आहे तो इथे केलेला दिसतो. किंवा झालेल्या गोष्टीची अगदी इन शॉर्ट विदाऊट व्हर्ब, क्रियापदाशिवायची वाक्य इथे केलेली दिसतात. आणि त्याचबरोबर इंग्रजीमध्ये जर क्रियापद वापरलं गेलं असेल तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरलेलं असतं, नाहीतर पॅसिव्ह व्हर्ब व्हॉईसमध्ये ते क्रियापद वापरतात. कसं ते आपण पाहूयात. पुढे बघा, डेटलाईन जी आहे त्या डेटलाईनमध्ये मी 2 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. डे, डेट, प्लेस आणि रिसोर्स. डे, डेट, प्लेस, रिसोर्स. तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो नीट बघाल तर इथे बघा, डे. डे म्हणजे सुरुवातीला तारीख लिहिणं अपेक्षित असतं असं नाही. काही वेळा ठिकाणं, इथे जसं जयपूर लिहिलेलं आहे, ऑगस्ट 22 नंतर लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही एकतर प्लेस लिहू शकता मग तारीख. डेटलाईन लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, बट इट शुड इन्क्लूड प्लेस अँड डेट. सो it is better if you write place then date, or it is also okay if you write first date and then day, but there should be a specific format. Prefer to write place first. For example, Pune 7 September 2021, in bracket you can write date, and then resource you can write resource and the day also, Wednesday, Thursday. For example, if you observe these examples you can easily understand in what manner you are going to write the date line. See again, see city states is the first city's name, then state, and then date they have given. Even in some cases you can write the resources like PTI, Press Trust of India. These resource you can write if the news is related with the very particular resource. जर त्या पर्टिक्युलर रिसोर्स बरोबर तुमची डेट लाईन आणि डेट मॅच होत असेल तर तशी डेटलाईन तुम्ही कंटिन्यू करू शकता. आफ्टर दॅट लीड लाईन. फॉर लीड लाईन इट इज इझी टू अंडरस्टँड. यू हॅव टू राईट इंट्रो ऑफ द न्यूज इन मॅक्झिमम 2 or 3 लाईन्स.
जेव्हा शालेय स्तरावर आपण न्यूज रायटिंग करत आहोत तेव्हा इंट्रोडक्शन हे 3 ओळींमधलं इनफ असतं, त्यालाच लीड लाईन म्हणतात. ती लीड लाईन आयडियली 2 ओळींच्या पुढे जाऊ नये. शक्यतो एक मोठं वाक्य लिहिण्याची ही पद्धत असते. यू कॅन इलॅबरेट इट इन वन पर्टिक्युलर लॉंगर सेंटेन्स, बट इफ द न्यूज इज स्मॉल और द पर्टिक्युलर ऑरा और द स्पेस इज स्मॉलर, त्यावेळी मात्र तुम्ही न्यूजची डेटलाईन लीड लाईन जी आहे ती लीड लाईन व्यवस्थित क्लिअर करून लिहू शकता. इथे एक्झाम्पल मी दिलं आहे बघा. टायगर अटॅक्ड 8 years old बॉय ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. दिस इज युअर हेडलाईन and that headline is given in your question itself. Tiger attacks, as I told you, simple present tense, घटना घडून गेलेली आहे, पण न्यूजमध्ये लिहिताना वाघाने 8 वर्षाच्या लहान मुलावर राजीव गांधी उद्यानामध्ये हल्ला केला असं आपण लिहितो. त्यामुळे तिथे सिम्पल प्रेझेंट टेन्स जो आहे त्याचा युसेज गरजेचा आहे. डेटलाईन इथली आयडियल तुम्ही फॉर्मॅट फॉलो करू शकता जो की तुमच्या 10वीच्या पाठ्यपुस्तकात त्यांनी दिलेला आहे. डे, डेट, प्लेस आणि रिसोर्स यानुसार. डेटलाईनमध्ये मुलांनो नीट बघा. पहिल्यांदा त्यांनी काय केलेलं आहे तर फ्रायडे म्हणजे त्यांनी डे दिलेला आहे, त्यानंतर त्यांनी 24 Jan डेट दिलेली आहे आणि त्यानंतर मुंबई प्लेस, वेअर ॲज PTI इज अ रिसोर्स. दिस पर्टिक्युलर डेटलाईन इज आयडियल अँड यू कॅन गो विथ इट. तुम्ही ह्याच्या पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या पाठ्यपुस्तकात त्या पद्धतीनं ती दिलेली आहे. या सगळ्याला पटकन आपल्याला 5 पैकी 1 मार्क, कारण हेडलाईनला तुमच्या लिहिण्याच्या पद्धतीला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा त्यांनी केलेला आहे तो, परत त्याचा थोडासा बोल्ड फॉन्ट याला मिळून जाईल. डेटलाईनना पूर्ण मार्क देण्याची पद्धत असते, त्यामुळे ती डेटलाईन तुम्ही जर खूप स्पेसिफिक लिहिली सांगितलेल्या 4 फॉर्मॅटमध्ये तर त्याला पूर्ण 1 मार्कही मिळू शकतो. लीडलाईन कशी लिहिली आहे हे मात्र आपण आता व्यवस्थित पाहूयात. बघा. इन द लीड लाईन स्मॉलर सेंटेन्स कंटिन्युईंग विथ द डिटेल्ड इन्सिडेंट, म्हणजे सेंटेन्स जे आहे ते छोटं असावं पण झालेल्या घटनेचा अगदी थोडक्यात प्रसंग पुढे मांडणारं तुमचं वाक्य म्हणजे लीड लाईन असते. तोच काय तर लीड लाईन म्हणजेच इंट्रोसुद्धा तुम्ही म्हणू शकता, प्रस्तावना त्या बातमीची असंही आपल्याला म्हणता येईल. बघा. लीड लाईनमध्ये एक मिनिट. Now see, in the lead line, if you observe, Arnav, an 8-year-old boy, was attacked by a tiger while returning home. म्हणजेच अर्णव नावाच्या 8 वर्षाच्या लहान मुलावर वाघाने हल्ला केला जेव्हा तो घरी परतत होता. अर्णव नावाच्या 8 वर्षाच्या लहान मुलावर तो घरी परतत असताना वाघाने हल्ला केला. थोडक्यात लीड लाईन दिलेली, एक्झॅक्ट कळतंय तो मुलगा कुठून येत होता, कसा जात होता आणि इंट्रोडक्शन जे आहे ते प्रॉपर झालेलं आहे. आणि या न्यूजमध्ये बघा क्युरिओसिटी क्रिएशन जे आहे ते सुद्धा होतं की कुठून आला, कसा गेला तो मुलगा, कुठे त्याला वाघाचा हल्ला त्याच्यावर झाला. इवन त्याच्या पुढे तुम्ही त्या लीड लाईनमध्ये हेडलाईनमध्येच दिलेलं आहे ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क, तेही सेंटेन्स पुढे घेऊ शकता. त्यामुळे त्या लीड लाईनला थोडंसं अजून वेटेज येईल. एक्झॅक्ट कंप्लीट एका लाईनमध्ये काय घटना घडली ते तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर लीड लाईनच्या बाबतीत जर आपण क्लिअर झालो असू तर आपण पुढे पाहूयात. Body of the news report. This topic is utmost important because this very particular topic or the step of the news report leads us to the detailed news, but short continuing paragraph should be there. थोडा आणि छोटा पॅरेग्राफ परिच्छेद असावा ज्याच्यामध्ये या बातमीचा आढावा घेतला गेलेला असावा. But while writing news report in English, you have to use third person pronoun and it should be followed with passive voice, or you can go with passive voice or third person pronoun prone sentences. म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही लेखन केलं तर तुमचं ग्रामॅटिकल स्ट्रक्चर जे आहे ते चुकणार नाही. बघा मुलांनो, थर्ड पर्सन प्रोनाऊन म्हणजे काय हे आपण पाहूयात.
इथे बघा मी मुद्दाम माझ्या पद्धतीनं एक्सप्लेन करण्याची जी स्ट्रक्चर आहे ती यांनी दिलेली आहे. थर्ड पर्सन प्रोनाऊनमध्ये ही, शी, इट या थर्ड पर्सन प्रोनाऊनचा वापर आणि त्याच्यात द बॉय स्टार्टेड शाउटिंग लाऊडली, म्हणजे जेव्हा सुरुवात असेल तुमच्या त्या बॉडी ऑफ द न्यूजची, त्या न्यूजची बॉडी लिहिण्याची, डिटेल्डमधला शॉर्ट पॅरेग्राफ लिहिण्याची, त्यावेळी सुरुवातीला तुम्ही द बॉय वापरत असाल तर पुढे मात्र तुम्ही थर्ड पर्सन प्रोनाऊन ही वापराल. जेव्हा खूप लोकांविषयी न्यूज असेल, खूप सारी लोक एकदम ओरडायला लागली असतील त्यावेळी तुम्ही दे हे प्रोनाऊन सहज वापरू शकाल. दे स्टार्टेड, वेन पीपल सॉ दॅट दे स्टार्टेड शाउटिंग लाऊडली, जेव्हा लोकांनी ते पाहिलं तेव्हा लोक जोराने ओरडायला लागले. या पद्धतीने तुम्ही तुमची बातमी एलॅबरेट करू शकता. म्हणजे तुमचा जो न्यूजमधलं पर्टिक्युलर इन्सिडेंट झालेला सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टशी रिलेटेड प्रोनाऊन यूज करायचा आहे. त्यामुळे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स ज्या आहेत न्यूज रायटिंगमधल्या इंग्लिशमधल्या त्या रिजनल मीडियमच्या मुलांना नक्कीच कमी करता येतील. आफ्टर दॅट इफ यू ऑब्झर्व सी पॅसिव्ह व्हॉइस. इन पॅसिव्ह व्हॉइस, वाईल यूजिंग पॅसिव्ह व्हॉइस, मी पॅसिव्ह व्हॉइसची एक खूप छान आयडिया सांगते. मुलांचं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये कन्फ्युजन होतं त्यावेळी पास बाय मी हे लक्षात ठेवलं आहे. पास बाय ही जी माझी लीड लाईन आहे त्यामुळे माझ्या लगेच लक्षात येतं किंवा माझ्या मुलांच्या लगेच लक्षात राहतं. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मला बायने सेंटेन्स कन्क्लूड करायचं आहे. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टच्या ऐवजी OVS या जो क्रम आहे, आता मी त्या ग्रॅमॅटिकल इन डिटेलिंगमध्ये शिरणार नाही आहे, पण बघा, क्विक ॲक्शन्स आर टेकन बाय ऑथॉरिटीज ऑफ द झू. आर टेकन बाय, घेतल्या गेल्या, केल्या गेल्या, आणले गेले, खूप साऱ्या सुविधा पुरवल्या गेल्या, पाहिलेल्या लोकांकडनं किंवा अधिकाऱ्यांकडनं त्वरित उपचार पुरवले गेले. म्हणजे अगदी कोरोनाच्या संदर्भात न्यूज असेल तरी अशी न्यूज बातम्या किंवा वाक्य जी आहेत ती आपण सोपी वाक्य तयार करून ठेवू शकतो. मग पॅसिव्ह व्हॉइसचा युसेज कसा करायचा हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल. पुढे आपण बघूयात. बॉडी नंतर लास्ट कन्क्लुजन जे आहे ते कन्क्लुजन नेहमी इट शुड बी फुलफिल्ड युअर ॲक्शन or the actions taken by the authority or the related person or the related institute. बातमी जेव्हा घडते तेव्हा कोणती ना कोणती तरी वाईट असो, आनंदाची असो घटना घडलेली असते. ती कुठल्या ना कुठल्या व्यक्तीशी किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटशी किंवा सरकारशी निगडीत असते. अशावेळी त्यांच्याकडून काय केलं गेलं या पद्धतीनं जर तुम्ही कन्क्लुजन केलं किंवा असं पूर्वी घडलं होतं तेव्हा काय झालं होतं किंवा काय करता येईल या पद्धतीनं तुम्ही तुमचे सेंटेन्सेस फुलफिल करू शकता. मीन्स वाईल रायटिंग रेफरन्सेस or while writing conclusion, reference to a similar past or future, give reference to a similar past or future. So the authorities are ordered to take immediate actions to investigate the matter. The authorities are ordered to officers to take इमिडिएट ॲक्शन्स टू इन्व्हेस्टिगेट द मॅटर. अशा पद्धतीनं बघा शेवटी मी व्यवस्थित सांगितलेलं आहे की जे अधिकारी होते, अथॉरिटीज होते, कन्सर्न जे ऑफिसर्स होते त्यांनी झूमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर ही घटना का घडली याचे इन्व्हेस्टिगेशन आणि योग्य कृती करण्यास सांगितलेले आहे. या पद्धतीनं रेफरन्स लाईन जी आहे ती तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. म्हणजेच आता बघा ओव्हरऑल फॉर्मॅट जो तुमच्या न्यूजचा असेल तो अशा पद्धतीनं दिसेल. म्हणजे तुम्ही हेडलाईन जी लिहिणार आहात मुलांनो लक्षात घ्या, हेडलाईन, डेटलाईन, लीड लाईन. हेडलाईन, डेटलाईन, लीड लाईनमध्ये यालाच तुम्हाला जवळजवळ 5 पैकी 2 मार्क जर तुम्ही पर्टिक्युलर पूर्ण केलं तर मिळून जातात. त्याच्यानंतर बॉडी ऑफ द लेटर जी आहे बघा, बॉडी ऑफ द रिपोर्ट, त्या बॉडी ऑफ द रिपोर्टमध्ये प्रोनाऊन, पॅसिव्ह व्हॉइस, थर्ड पर्सन प्रोनाऊनचा युसेज आणि पॅसिव्ह व्हॉइसचा युसेज कसा करायचा हेही मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेलं होतं. त्यानंतर मात्र लास्टला कन्क्लुजन जे आहे ते कन्क्लुजन कशा पद्धतीनं असावं, पॅसिव्ह व्हॉइसचा युसेज कसा असावा, अशा पद्धतीनं तुम्ही तुमची बातमी पूर्ण करू शकता. थोडक्यात न्यूज लिहायची. संपूर्ण बोर्डाच्या पेजचा जर तुम्ही फॉर्मॅट पाहिलात तर त्या फॉर्मॅटमध्ये आपण साधारण अंदाज घेऊयात. बघा आता इथे स्क्वेअर येईल, इथे बोर्डाच्या पेपरचा फॉर्मॅट मला ड्रॉ करता येणार नाही. इथे बघा साधारण हे बोर्डाच्या पेपरचं पान जे आहे मी आत्ता ड्रॉ केलेलं ते जर आपण पाहिलं तर बघा इथून हा तुमचा समास येईल, इथे आडवा समास येईल. मीन्स हा जो भाग आहे या भागामध्ये तुमची व्यवस्थित बातमी लिहिली गेली असेल तर साधारण हाफ पेजपर्यंत जा, 1/3 पेजपर्यंत जा. फार मोठी बातमी लिहून त्याच्या पुढे
सेंटेन्स कन्स्ट्रक्शन किंवा ग्रामॅटिकल चुका होणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्या. आणि त्यामुळे या न्यूज रायटिंगमध्ये न्यूज रिपोर्ट जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 5 पैकी 3.5-4 मार्क सहज मिळू शकतात, कारण स्ट्रक्चर ठरलेलं आहे, ग्रामॅटिकल कन्स्ट्रक्ट ठरलेलं आहे. अँड यू कॅन गो विथ दॅट स्ट्रक्चर, हेडलाईन, डेटलाईन, लीड लाईन, देन बॉडी, अँड इन दॅट बॉडी विच टेन्स यू हॅव टू यूज, पॅसिव्ह व्हॉईस, युसेज ऑफ पॅसिव्ह व्हॉईस, थर्ड पर्सन प्रोनाऊनचा युसेज जो करायचा आहे, घडून गेलेली घटना सिम्पल पास्टमध्ये लिहायची आहे. या 3च्या पलीकडे कुठेही बॉडीमध्ये चेंज येत नाही. आणि त्यानंतर कन्क्लुजनमध्ये सुद्धा ठरलेली स्पेसिफिक सेंटेन्सेस असतात की कोणती कृती केली गेली, काय सुचवलं गेलं, या पद्धतीचं एक पर्टिक्युलर सेंटेन्स तुम्ही क्रिएट करू शकता. एक्झाम्पल मी तुम्हाला इथे स्वतः लिहून दिलेलं होतं. पुढच्या 2-3 एक्झाम्पल्स आपण पाहूयात. बघा, कोरोनाशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे. ही खूप सुरुवातीची पहिली कोरोनाच्या संदर्भात असणारी बातमी आहे. व्हायरस फुटप्रिंट्स ग्रोज 11 आयसोलेटेड अक्रॉस इंडिया. जसं मी तुम्हाला सांगितलं, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बातमीचं सुरुवातीचं शीर्षक दिलं जातं की व्हायरसनी आपल्या देशात पावलं टाकायला सुरुवात केली आहे. 11 जणांना विलगीकरणामध्ये, आयसोलेटेड म्हणजे विलगीकरणामध्ये क्वारंटीन केलेलं आहे भारतामध्ये. अगदी सुरुवातीची बातमी होती. त्याच्यामध्ये पण तुम्ही जर नीट निरीक्षण केलं मुलांनो, तर तुमची हेडलाईन तुम्हाला कळते आहे, डेटलाईन इथे दिलेली असते. कुठल्याही न्यूजपेपरमध्ये तुम्ही चेक करू शकता. लीडलाईन जी आहे ती लीडलाईनही पहिल्या ह्याच्यात दिलेली असते. नंतर ही मोठी बातमी आहे, पण तुम्ही फार फार तर 5 ते 7 ओळींमध्ये जाऊ शकता. त्याच्यापुढे तुम्ही लिखाण करण्याची गरज नाही. तदनंतर बघा अजून एक एक्झाम्पल, वी कॅन गो विथ द अनदर एक्झाम्पल. सो सी हिअर, दिस व्हेरी पर्टिक्युलर एक्झाम्पल ऑफ द न्यूज इज एज्युकेशनल न्यूज. सिटी टीचर्स टू गेट लेसन्स ऑन टीचिंग सायन्स अँड मॅथ्स. इथे बघा कोण देणार आहे ते पण दिलं आहे. आयसर, टाटा टेक्नॉलॉजीज, साइन MOU. म्हणजे कोणी ही सगळी बातमी दिलेली आहे, कोणाच्या संदर्भात आहे ते तुम्हाला कळते. शहरातल्या शिक्षकांना सायन्स आणि मॅथ्सचे लेसन्स लवकरात लवकर आयसरतर्फे, टाटा इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीजतर्फे दिले जाणार आहेत. या संदर्भातली ती बातमी आहे. खाली टाटा इन्स्टिट्यूटचा फोटो त्यांनी व्यवस्थित दाखवलेला आहे. पण आता आपण ही फोटो वगैरे काढू शकत नाही, आपल्याला थोडक्यात न्यूज लिहिणं गरजेचं असतं. त्यामुळे बघा आता मी तुम्हाला या बातमीमध्ये त्यांनी लिहिलेली डेटलाईन दाखवते आहे. त्यांनी पहिल्यांदा रिसोर्स लिहिला आहे, एक्सप्रेस न्यूज सर्व्हिस, पुणे, नोव्हेंबर 21. म्हणजे थोडक्यात प्लेस आणि डेट या 2 गोष्टी आणि रिसोर्स या 3 गोष्टीतही तुमची डेटलाईन पूर्ण होऊ शकते. लीडलाईनमध्ये त्यांनी अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. बघा लीडलाईन आपण पुन्हा एकदा पाहूयात. लीडलाईनमध्ये कोणी आणि कोणता कोर्स शिक्षकांसाठी सुरू केलेला आहे ते पाहूयात आपण. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशनल अँड रिसर्च (IISER) पुणे has partnered with Tata Technologies to impart better teaching skills to school teachers in पुणे. म्हणजे या पद्धतीचं थोडक्यात त्यांनी नक्की या बातमीच्या मागे काय होणार आहे ते सांगितलेलं आहे, हे लक्षात येते. आता आपण याच्यात कन्क्लुजन जे आहे ते कन्क्लुजन पाहूयात मुलांनो. कन्क्लुजनमध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे एकदा पाहूयात. ही आयडियल न्यूज आहे, त्या हिशोबानं पाहूयात. आज खूप वेळ काम झाल्यामुळे ते काम हे होते. फर्दर सिलेक्ट 40 टीचर्स विल बी प्रोव्हाइडेड विथ ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग to make them teacher trainers. This in turn will benefit more school students. म्हणजे ह्या कोर्सनंतर अजून 40 शिक्षकांना त्याचा व्यवस्थित ट्रेनिंग देऊन ट्रेनर म्हणून इतर शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी पाठवले जाणार आहे. म्हणजे ॲक्शन काय घेतली गेलेली आहे हे त्या कन्क्लुजनमध्ये या ट्रेनिंगचं फलित काय आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे हा 5वा जो पॉईंट आहे हा तुमच्या न्यूजला परफेक्ट कॅरी करत आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी बातमी आहे ही पुन्हा तुम्ही लिहून घ्या. ही आपल्या पाठ्यपुस्तकातली होती. अँड यू कॅन गेट 4 to 5 मार्क्स थ्रू दिस न्यूज रिपोर्ट. इट इज इझी टू राईट. ॲटलीस्ट 2 or 3 मार्क्स आर इझी टू गेट. सो बेटर इफ यू प्रॅक्टिस इट. Thanks a lot. Here we have done with our how to write a news report.
In the next video, I am going to complete grammar, which is at most important in the board papers. Rewrite the tense. त्यांनी सांगितलेल्या टेन्समधून दुसऱ्या टेन्समध्ये रूपांतर करणं, पार्टिसिपल्स जे आहेत त्या पार्टिसिपलचा युसेज आणि स्पॉट द एरर फ्रॉम द गिवन सेंटेन्स. या तीनचे छोटे छोटे 3 ते 4 मिनटाचे व्हिडिओ मी कंप्लीट करेल. नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. थँक्स अ लॉट.